तर उद्धव ठाकरे यांचा हंबरडा मोर्चा हे राजकारण असल्याचं संदीप भुमरे म्हणतायत। शेतकऱ्यांना मदत केली जात असतानाही मोर्चा काढणं चुकीचं आहे। उद्धव ठाकरेंना शेतकरी करणार नाहीत असं भुमरेंनी म्हटलंय। मदत जर झाली नसती तर मग जर कधी उद्धव साहेबांनी जर कधी हंबरडा मोर्चा काढला असता, आणखीन कोणता मोर्चा काढला असता तर आपण समजून घेतलं असतं। पण जर समजा मदत करून हा मोर्चा काढायचा याचं कारण एकच आहे, फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यांनी हा हंबरडा मोर्चा काढायचा निर्णय घेतलेला आहे। आम्ही पक्षाला रॉयल्टी तर देतच होतो ना। पक्षाला काय आम्ही रॉयल्टी दिली नाही असं म्हणायचं आहे का? खैरेने किती रॉयल्टी दिली? बिचारा आज जे त्याचे हाल आहेत ना हे रॉयल्टी दिल्यामुळे आहेत। तुम्ही जाऊन आता तर फक्त पीक घेणार, एखादं मोसंबीचं झाड हातात पाहणार आणि त्याचे फोटो सामनात छापणार। याच्याने शेतकऱ्याला दिलासा मिळतो का? शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना। आणि हे या लोकांना ते सवय नाही ना। ही लेना बँक आहे, देना बँक थोडी। आता भुमरे शिरसाट काय नाक लावणार आहे? लोक ड्रायव्हरच्या नावावर 150 कोटीची प्रॉपर्टी घेणार भुमरे काय बोलणार आहे आमच्याशी? मुंबईत 72 मजला नाही तर 22,000 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये राहणार आणि 10 कुत्रे पाळणारा, त्याच्यासाठी एसी रूम करणार, आमच्याशी काय नाक लावून बोलणार आहे? त्याला नैतिकता लागते। आज यांचं सगळं काढलं तर भ्रष्टाचारानं बरबटलेले लोक आहे हे। आणि हे आम्हाला, मला असं वाटतं भुमरे असो किंवा शिरसाट असो, आम्हाला नैतिकता शिकवणार का? आणि म्हणून हे कट प्रमुखच आहे ते।